सर, मागील काही वर्षामध्ये प्रोक्टोलॉजी आणि पारंपरिक शस्त्रक्रिया या दोन्हींमध्ये कोणते लक्षणीय बदल घडून आले आहेत, तुम्हाला काय वाटते? रिसेंटली जेवढ्या काही गोष्टी अपग्रेड झालेल्या आहेत त्याच्यातनं गोष्टी खूप पेशंट फ्रेंडली झालेल्या आहेत. पहिले पेशंटचा हॉस्पिटल स्टे जास्त असायचा. ॲनेस्थेशियामुळे पेशंटला आपल्याला ओव्हरनाईट किंवा 2 दिवस तरी थांबावं लागायचं, किंवा प्रोसिजर ज्या काही आपण करायचो त्याच्यामध्ये स्टेपलर म्हणा किंवा लेझर म्हणा यासारख्या ॲडव्हान्स गोष्टी अवेलेबल नव्हत्या. सो पेशंटचा हॉस्पिटल स्टे हा जास्त असायचा, आणि हॉस्पिटल स्टे जास्त म्हटला की सगळा इन्कन्व्हिनियन्स, पूर्ण फॅमिलीला इन्कन्व्हिनियन्स होतोच. आता रिसेंट अपडेट्समध्ये असं आहे की पेशंटचा हॉस्पिटल स्टे हा खूप कमी झालेला आहे. 90% ऑफ द पेशंट सेम डे घरी जाऊ शकतात. 5-10% पेशंटला 1 किंवा 2 दिवस हॉस्पिटल स्टे घेऊन सर्जिकल प्रोसिजर नंतर घरी जाता येतं. आणि हा खूप मोठा बेनिफिट आहे, बिकॉज दॅट सपोर्ट्स फ्रॉम पेशंट टू फॅमिली टू रिलेटिव्ह एव्हरीथिंग. कोणाचाही रुटीन डिस्टर्ब न होता, कोणाचाही शेड्यूल डिस्टर्ब न होता, हॅसल फ्री प्रोसिजर मधनं जाणं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आताच्या ॲडव्हान्स टेक्निक्सची.